नमस्कार मंडळी, आज होतं 15 ऑगस्ट आणि आमच्या सोसायटीमध्ये त्याचं सेलिब्रेशन होतं. तर सकाळी सोसायटीमध्ये सगळेजण एकत्र जमले होतो. छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच एक उत्साहाचा वातावरण होतं. आणि सगळ्यात खास म्हणजे माझा अध्याय सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं होतं त्याला, की कोण त्याला उचलून घेत होतं, खेळवत होतं, तर कोण त्याच्याबरोबर फोटो काढत होतं, गप्पा मारत होतं. सगळ्यांचं एवढं प्रेम मिळताना पाहूनच खरंच खूप छान वाटत होतं. आजूबाजूला सगळी मुलंही खूप मस्ती करत होती. कोणी खेळतंय, कोणी फोटो काढतंय, कोणी तिरंगाच्या रंगामध्ये छान रंगलं होतं. त्यामुळे पूर्ण सोसायटीमध्ये अगदी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. त्यानंतर आपल्या तिरंगाचं ध्वजारोहण आणि झेंडावंदन झालं. तो क्षण म्हणजे खरोखरच अभिमानाचा होता. मुलांसाठी असे छोटे छोटे कार्यक्रम खूप खास असतात, कारण त्यांना लहानपणापासूनच आपल्या देशाबद्दल, तिरंग्याबद्दल आणि स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व समजतं. आजचा दिवस फक्त झेंडावंदनचाच नव्हता, तर सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा, मुलांसोबत वेळ घालवण्याचा आणि सुंदर आठवणी तयार करण्याचा दिवस होता. माझ्या मुलाला सगळ्यांनी दिलेलं प्रेम आणि आनंदाचे हे क्षण आम्ही नक्कीच कायम लक्षात ठेवू. अशाच प्रकारे झेंडावंदन झालं आणि तुम्हाला मी माझा लूक दाखवला. मी व्हाईट कलरचा एकदम सुंदर ड्रेस घातला होता आणि 15 ऑगस्टच्या या खास दिवसासाठी अगदी साधं आणि छान तयार झाली होती. त्यानंतर माझ्या नवऱ्याची इथे मस्ती चालू होती त्याच्या मित्रासोबत, जेणेकरून तो उंच होता आणि माझं बाळ असं मध्येच मान टाकतं, त्यामुळे त्यांना माहिती नव्हतं. मग जेणेकरून त्यांना ते सपोर्ट देत होते मागे उभे राहून, आणि त्यांना फोटो काढायचा होता त्याच्याबरोबर. म्हटलं मी तुझ्या मागेच उभा राहतो, जेणेकरून मी दिसणार पण नाही आणि छान तुझा फोटो पण येईल आणि ह्याचा तोल पण सांभाळायला मिळेल. त्यानंतर मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून एक छानसा व्हिडिओ केला. आणि यावेळी आमच्याबरोबर आमचा छोटा मुलगाही होता आमच्यासोबत, त्यामुळे मोमेंट अजूनच स्पेशल झाला होता. तर अशाच प्रकारे आम्ही स्नॅक्सचा पण उपभोग घेतला. तर एकंदरीत आजचा दिवस खूप सुंदर होता. असेच छोटे छोटे क्षण आपल्या आयुष्यातल्या सुंदर आठवणी बनतात. असा होता माझा आजचा मिनी ब्लॉग. चला भेट